विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा आयोजित ठाणे मुक्ती दिन जो आहे तो ठाणे मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी जो आहे तो साजरा केला जातो। 200 वर्ष ठाणे शहरावरती म्हणजे त्यावेळेस श्री स्थानक या भागावरती राज्य केलं होतं आणि राज्य करत असताना ते कुटुंबातील एक व्यक्ती त्यांनी ओलीस धरून त्याच्यावरती अनन्वित अत्याचार करत होते आणि ही अत्याचाराची बाब ही चिमाजी अप्पांकडे पोचल्यानंतर त्यांनी ठाणे शहरावरती खाडी किनारी एक महागिरी नावाचं जहाज या जहाजातून त्यांनी प्रवेश केला होता आणि ते तिथल्या एका गावामध्ये बंदरावरती ते लावलं होतं। कालांतराने त्या बंदराच्याच नावाने आज महागिरी कोळीवाडा म्हणून आज एक गाव आपल्याकडे आहे आणि ते करत असताना स्थानिक कोळी लोक तसेच इतर जे त्यांचे सहकारी होते त्यांच्या माध्यमातून आज आपण हा जो जेल बघतोय हा त्यावेळेस ठाणे किल्ला म्हणून ओळखला जायचा। त्याच्यावरती स्वारी करून एका रात्रीत या किल्ल्यावरती आणि पोर्तुगीजांवरती विजय मिळवला होता आणि तोच विजय म्हणून आपण 27 मार्च 1737 रोजी हा जो किल्ला आहे तो पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाला होता आणि तो विजय दिवस तसेच ठाणे मुक्ती दिन म्हणून आपण साजरा करतो। गेली 11 वर्ष सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या मार्फत हा कार्यक्रम जो आहे हा उत्सव साजरा केला जातो। तर त्यामुळे आज मी उपस्थित सह्याद्री प्रतिष्ठानचे सल्लागार संजयजी केळकर साहेब, ठाण्याचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजनजी डावखरे आणि इतर सर्व मान्यवरांना मी विनंती करतो त्यांनी सगळ्या शिलेदारांचं पुष्प होऊन एक आहे। सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा आयोजित ठाणे मुक्ती दिन जो आहे तो ठाणे मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी जो आहे तो साजरा केला जातो। आपण जर पाहिलं तर सर्वच महापुरुषांच्या प्रतिमेला या ठिकाणी जो आहे तो पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे। आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने या ठिकाणी सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा यांच्या वतीने हा ठाणे मुक्ती दिन जो आहे तो साजरा केला जातो। आणि या कार्यक्रमाला आपण जर पाहिलं तर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांची देखील जी आहे ती प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। 1737 साली आपण जर हा ठाणे कारागृह पाहिला, हा पूर्वी किल्ला म्हणून ओळखला जायचा आणि हाच किल्ला 1737 साली जो आहे तो पोर्तुगीजांच्या तावडीतून या ठिकाणी मुक्त करण्यात आले आणि 17 मार्च 1737 साली या ठिकाणी ठाणे मुक्त जो आहे ते करण्यात आलं आणि त्यानंतर ठाणे मुक्ती दिन म्हणून जे आहे ते या ठिकाणी ठाणे मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी साजरा केलं जातं। आपण इथे जाऊ ना, मागे ना मागे पुढील कार्यक्रम पुढे नेत असताना सर्वप्रथम आमदार संजयजी केळकर साहेब सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांचा सत्कार मी महेश विनेरकर यांना सांगितलं करावा। आपण जर पाहिलं तर सह्याद्री प्रतिष्ठान मागील 11 वर्षापासून ठाणे मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी जे आहे ते ठाणे मुक्ती दिन साजरा करतं आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सह्याद्री प्रतिष्ठानचे महेश विनेरकर यांच्या वतीने जे आहे ते आमदार संजय केळकर यांचा सन्मान जो आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। साहेब यांचा सत्कार प्रशांतजी करते। आपण जर पाहिलं तर सह्याद्री प्रतिष्ठानचे अनेक पदाधिकारी यांच्या वतीने आमदार निरंजन डावखरे यांचा सन्मान जो आहे तो या ठिकाणी करण्यात येतोय। त्यानंतर दुर्गारत्न आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजन कोंडे यांचा सत्कार हरिभाई करते। त्यानंतर ठाण्यातले इतिहासकार ठाण्याच्या सगळ्या इतिहासावरती अभ्यास करणारे
मकरंजी जोशी साहेब यांचा सत्कार केळकर साहेब करतात. त्यानंतर ठाणा जेलचे अधीक्षक मॅडम राणी भोसले मॅडम ज्या आहेत त्यांचा सत्कार महेश विलेकर. त्यानंतर भोसले साहेब यांचा सत्कार संजय जाधव करतात. या सर या सर. Yes. नंतर कार्यक्रम पुढे नेत असताना या कार्यक्रमाची पार्श्वभूमी व हा जो इतिहास आहे आज सांगण्याकरता मी ठाण्याचे इतिहासकार मकरंजी जोशी आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या विषयावरती प्रकाश टाका. सगळ्यात आधी सह्याद्री प्रतिष्ठान माननीय संजयजी केळकर साहेब त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. ठाणे शहराच्या इतिहासातला एक सुवर्ण दिन गेली 10-11 वर्ष ते सातत्याने साजरा करत आहेत आणि ठाण्याच्या नव्या पिढीला इतिहासाची ओळख व्हावी म्हणून प्रयत्न करत आहेत. आजच्या या कार्यक्रमाला माझे मित्र माननीय आमदार निरंजनजी लवकरी सर पण आहेत, अधीक्षिका भोसले मॅडम आहेत. आपल्या सगळ्यांच्या समोर या ऐतिहासिक वास्तूत उभारून बोलताना मला एक विलक्षण समाधान वाटलं. कारण 288 वर्षांपूर्वी याच किल्ल्याच्या भोवती एक मोठा रणसंग्राम घडला होता. पोर्तुगीजांची 200 वर्षाची जुलमी राजवट तोडून काढण्यासाठी, साष्टी बेट आणि परिसर मुक्त करण्यासाठी एक मोठी लढाई इथे झालेली होती. आणि ती लढाई ज्यांच्या प्रयत्नाने झाली ते होते आमच्या ठाण्याचे गंगाजी नाईक अंजूरकर. अंजूरला त्यांचा मोठा वाडा आहे, तुम्ही कधी गेलात तर अवश्य बघा. त्या अंजूरकरांनी म्हणजे खरं तर त्यांच्या वडिलांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या काळापासून पत्रव्यवहार करून साष्टी बेटावरती पोर्तुगीजांचा उपद्रव वाढतोय याविषयी सातत्याने छत्रपतींकडे तक्रार केलेली होती, फिर्याद मांडलेली होती. काळाच्या ओघामध्ये बाजीराव पेशव्यांकडे जेव्हा पेशवेपद आलं तेव्हा गंगाजी नाईक अंजूरकर त्यांना 3 ते 4 वेळा भेटले. त्यांनी इथली सगळी भीषण परिस्थिती सांगितली. बाजीराव पेशव्यांना प्रत्येक वेळी काही महत्त्वाची उत्तरेकडची मोहीम निघत असल्यामुळे साष्टीची मोहीम लांबणीवर पडत होती. आणि अशाच 1730 साली पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधायला सुरुवात केली. हा निर्वाणीचा क्षण होता की हा किल्ला बांधून जर पूर्ण झाला असता तर मग साष्टी बेट कायमच्या पोर्तुगीजांच्या अंमलाखाली गेलं असतं. त्यामुळे मग गंगाजी नाईकांनी शेवटचा प्रयत्न केला आणि त्याला पेशवे दरबाराकडून छत्रपती शाहू महाराजांकडून पाठिंबा मिळाला आणि साष्टीची मोहीम निघाली. चिमाजी अप्पा हे पुण्याहून साधारण 3000 मराठ्यांची फौज घेऊन अंबरनाथ आणि हाजी मलंगाच्या इथं रान होतं, त्या रानामध्ये त्यांनी डेरा टाकलेला होता. गंगाजी नाईकांनी ठाणे, अंजूर, भिवंडी, कळवा, विटावा, दिघा या सगळ्या परिसरातले मराठी शिलेदार गोळा केलेले होते आणि या सगळ्यांचं साधारण 2,500 ते 3,000ची फौज जी स्थानिकांची होती ती उभी केलेली होती. तेव्हा किल्ला हा खाडीच्या किनारी होता. किल्ल्यामध्ये यायचं तर आरमार किंवा समुद्रमार्ग हा एकच मार्ग होता. पोर्तुगीजांची टेहळणी असल्यामुळे आरमाराने तेवढा मोठा हल्ला करणं शक्य नव्हतं. गंगाजी नाईकांनी अतिशय धोरणीपणे या किल्ल्याचा फत्ते बुरुज म्हणून बुरुज आहे त्या बुरुजावरच्या पहारेकऱ्यांना आपल्या एका हेराकरवी चक्क अफू पाठवलं आणि ते पहारेकरी अफूच्या नशेत धुंद असताना 26 मार्चच्या मध्यरात्री मराठी सैन्याने ओहोटीचा फायदा घेत किल्ल्यावरती हल्ला बोलतो. पूर्ण रात्रभर संघर्ष चाललेला होता. लुई बतेल्लो नावाचा कमांडर होता, पोर्तुगीज कमांडर. त्याच्याकडे 100 पोर्तुगीज सैनिक होते, 300 ते 400 स्थानिक सैनिक होते. मराठ्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यामुळे त्यांचं काही चालू शकलं नाही. तोफा उडायला लागल्या, टेंबेनाक्यापर्यंत तोफांचे बार जायला लागले. त्या तोफांचे आवाज बदलापूर आणि हाजीमलांच्या रानातल्या मराठी फौजांनी ऐकले. त्यांच्या लक्षात आलं की लढाईला सुरुवात झाली, आपल्या मदतीची गरज भासेल म्हणून ते तिकडून निघाले आणि 27 मार्चच्या पहाटे या किल्ल्यातून पोर्तुगीजांनी पळ काढली. त्यामुळे 27 मार्च 1737
हा आपल्या ठाण्याचा मुक्तिदिन आहे. तुम्ही जर वर्षांचा हिशोब कराल का 288 वर्ष पूर्ण झाले, तर 2 वर्षांनी आपल्याला त्रिशताब्दीचा मोठा कार्यक्रम करायचा आहे. सरांच्याच पुढाकाराने किल्ल्यामध्ये एक मोठं म्युझियम तयार होत आहे. किल्ल्याचा इतिहास पुढच्या पिढ्यांना कळावा यासाठी ते म्युझियमही लवकरच पूर्ण होईल, जेणेकरून या किल्ला हा तुरुंग नसून हा खरा किल्ला आहे, जिथे महाराष्ट्राचं एक पराक्रमाचं पर्व घडलं होतं ते सगळ्यांना कळेल आणि ठाणे शहराचा तो अभिमान बिंदू आहे हेही सगळ्यांना कळेल. आजच्या निमित्ताने हा इतिहास तुमच्या सगळ्यांसमोर सांगण्याची संधी मला मिळाली. मी केळकर साहेब आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी, श्रमिक सेवा सगळ्यांचा आभारी आहे. आपण सगळ्यांनी हा इतिहास जास्तीत जास्त मोठ्या संख्येने पुढच्या पिढीपर्यंत न्यायला पाहिजे, म्हणजेच आपल्या इतिहासाचे मानबिंदू कायम राहतील. येस, धन्यवाद मकरंद सर. आपण सर्व इतिहास आज ठाणेकरांसमोर मांडलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. पुढे मी श्रमिक सरांना सांगतो, त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन. सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं आज ठाणे मुक्तिदिनाचा या ठिकाणी कार्यक्रम होतोय. आज 11 वर्ष झालं सलग आपण हा उपक्रम या ठिकाणी राबवतोय. या निमित्तानं ठाणे मुक्तिदिन कशा पद्धतीने हे खऱ्या अर्थानं ठाणेकराला नव्हे तर संबंध महाराष्ट्राला या ठाणे मुक्तिदिनाच्या या आजच्या कार्यक्रमाचे नियोजन सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी समजत आहे. नुकतंच आपल्या सर्वांना अंदाची बाब आहे की सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान त्याचे आज संबंध महाराष्ट्रामध्ये 1,200पेक्षा अधिक शाखा आहेत आणि 29,000पेक्षा अधिक रजिस्टर व्हॉलेंटियर आपल्याकडे आहेत आणि त्याचे अध्यक्ष नुकतेच सह्याद्री प्रसादचे अध्यक्ष केळकर सरांची आपण काही दिवसापूर्वी नियुक्ती केली. त्याबद्दल मी सरांचं मनापूर्वक त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थानं आम्हा सर्व दुर्ग संघाच्या पाठीवर ज्याचे कायम म्हणजे कौतुकाची थाप नव्हे तर एक भक्कम सह्याद्रीची साथ असते. त्यानंतर इतर आणखीन एक नवीन गोष्ट अशी आहे की सह्याद्री प्रसादच्या माध्यमातून आज वेगवेगळ्या गडावरची जी काही मंदिरं उद्ध्वस्त झाली ते मंदिराचं पुनर्निर्माण करण्याचं काम आपलं त्या ठिकाणी चालू आहे. आपल्या सर्वांना सांगायला आनंद वाटेल की कालच ठाणे जिल्ह्यामध्ये डोंबिवलीमध्ये परसकोट नावाचा एक छोटासा किल्ला आहे जो पूर्णपणे उद्ध्वस्त आहे. त्या किल्ल्यावर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करण्याची परवानगी स्थानिक ग्रामपंचायतनं त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 6 महिन्यामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभं होईल आणि त्या स्मारक उभं राहिल्यामुळं तो जो काही पिंपळासकट कोट आहे तो जो काही दुर्लक्षित आहे तर तो प्रकाशात येण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपण हे सगळं करत आहोत. सरांच्या मार्गदर्शनानं आणि आधी डावकरे सर सुद्धा आमच्यासोबत कायम असतात. आज मकरंद जोशी सर आपल्याला या निमित्तानं भेटले, त्यांचंही मार्गदर्शन आपल्या या ठिकाणी लाभलं. त्याबद्दल मी सर्वचं खूप मनापासून अभिनंदन करतो आणि ठाणे शहराचं जी आपली सह्याद्री प्रसाद टीम आहे त्याचं खूप कौतुक करतो की त्यांनी हा सोहळा गेल्या 11 वर्षापासून घेत आहेत आणि त्यांना माझं एक आव्हान पण आहे आणि विनंती पण आहे की आपण लवकरात लवकर ठाणे जिल्ह्यातला एखादा गड घेऊन त्या गडावरचं एखादं उद्ध्वस्त असलेलं मंदिर आपण मंदिर जीर्णोद्धाराचं काम लवकरात लवकर हाती घ्यावं असं एक आव्हान मी विनंती या ठिकाणी करतो. श्रमिक सर, आपण जे कार्य करताय गड किल्ल्यांसंदर्भातलं आणि जे तुम्ही ठाण्यातले जे गड दुर्ग जे प्रेमी आहेत त्यांना जो एक सल्ला दिला आहे त्याबाबत सगळे ठाणेकर त्याबाबतीत नक्कीच विचार करून पुढे पावलं उचलतील. धन्यवाद आपल्या मार्गदर्शनाबद्दल. यापुढे मी आमदार साहेब डावकरे साहेबांना मी विनंती करतोय त्यांनी आज इकडे होतो पूर्ण कार्यक्रमात उपस्थित माननीय केळकर साहेब आहेत, माननीय समिती मकरंदजी पाटील उपस्थित सर्व मान्यवर राणी मॅडम. या जागेचा इतिहास खरं तर मकरंदजींनी आपल्याला सांगितला आणि खऱ्या अर्थाने केळकर साहेबांच्या माध्यमाने गेले अनेक वर्ष या इकडे हा उपक्रम सुरू आहे आणि आपल्या भागातला इतिहास आपण विसरू नये या दृष्टिकोनाने हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे आपण एकत्र या इकडे साजरी करतो. तो माणूस आपला इतिहास विसरतो, त्याचं भवितव्य हे निश्चितपणे अंधारमय असतं. त्याच्यामुळे आपल्या ठाण्यातल्या मुलांनाही या गोष्टीचा इतिहास माहिती व्हावा या दृष्टिकोनाने खरं तर केळकर साहेबांच्या पुढाकाराने आता जसं मकरंदजींनी सांगितली की या इकडे एक सुंदर म्युझियम हे होणार आहे आणि सगळ्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आवर्जून या इकडे भेट द्यावी. त्या पद्धतीची व्यवस्थाही निश्चितपणे पुढच्या काळामध्ये व्हावी अशी विनंती मी करतो. मला आवर्जून या कार्यक्रमाला बोलवलं त्यासाठी महेश शिंदकर आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सांगतो. धन्यवाद.
कार्यक्रम आता पुढे नेत असताना आपल्यामध्ये अजून एक इतिहासाची माहिती किंवा काही गोष्टी असतात. आता ठाणे शहरामध्ये साधारण 43 ते 44 गावपाडे आहेत. त्या गावपाड्यांमध्ये ज्या ग्रामदेवता आहेत त्या ग्रामदेवतांची माहिती आणि त्याचा जो इतिहास जो गोळा करण्याचं काम केलंय ते ठाण्यातले आपले कुलकर्णी सर आहेत, ते आज इथे उपस्थित आहेत. मी त्यांचा सत्कार साहेबांना, केळकर साहेबांना करावा. यस सर. ठाण्यातली जेवढी गावं आहेत त्याचं गांधी पुस्तक त्यांनी सर इकडे. यापुढील सत्य विकास मी फक्त एका वेगळ्या विषयाकडे तुम्हाला म्हणतो. दोनही आमदार आहेत. आज आपण हा दिवस का साजरा करतो आपण सगळ्यांना कल्पना आहे. याच किल्ल्यामध्ये याच ठिकाणी हुतात्मा अनंत कांबळे, कर्वे देशपांडे आणि त्यानंतर राघोजी भांगरे या चौघांना फाशी दिली आपल्या सगळ्यांना माहिती. हा विषय असा आहे की हुतात्मा कान्हेरे यांना इथे फाशी दिली. हे कान्हेरे मूळचे कोकणातल्या खेडपासून 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आयनी मेटे या गावाच्या. आयनी मेटेला जन्मले, औरंगाबादला शिक्षण झालं, पुढे नाशिकशी परिचय झाला आणि जॅक्सनची हत्या करण्याचं धाडस वयाच्या 19व्या वर्षी ज्यांनी केलं त्या कान्हेरेंच्या जन्मगावी पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतोय की जन्मगावी आत्ताच 26 जानेवारी रोजी एक कायमस्वरूपी चित्र प्रदर्शन तिथे अरेंज केलेलं आहे. कोकणातून जाता जाता कधी जर तुम्ही दापोलीला गेला तर खेडला भेट द्या आणि खेडच्या गावात हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्याबरोबर ज्या 32 लोकांना ब्रिटिशांनी त्यावेळी अटक केली त्या सगळ्या 32 लोकांची माहिती आपल्याला नाही, फक्त आपल्याला कान्हेरे, कर्वे, देशपांडे माहिती आहे. तर या सगळ्या 32 लोकांचा इतिहास, त्यांची माहिती आणि हा खून खटला कसा घडला, काय झालं त्या संदर्भात 1910 सालची होम डिपार्टमेंट्समधनं उपलब्ध झालेल्या काही कागदपत्रांचं पण तिथे फोटो कॉपी लावलेली आहे. ज्या रिव्हॉल्वरने कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध केला त्या रिव्हॉल्वरचा फोटो पण तिथे आहे. तर कोकणात तुम्ही ज्यावेळी आंबे, काजू, फणस खायला नक्कीच जा, पण एकीकडे हा पण मेवा तुम्ही आवर्जून बघा अशी या ठिकाणी परिवहन सदस्य विकास पाटील कार्यक्रमामध्ये विकास पाटील सुद्धा घटना महेश जरा कदमांचा सत्कार महेश जरा संतोषजी साळुंके या निमित्ताने सत्कार महेश विनय त्यांचा सन्मान करण्यात आला. या सर्व कार्यक्रमाचे सल्लागार अध्यक्ष केळकर साहेबांना मी विनंती करतो, त्यांनी मार्गदर्शन परत 2 शब्द सांगा. आणि मुक्ती दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि असं म्हणतात की आप चलते रहो कारवा बनते जाता रहे. ही 11 वर्षापूर्वी आम्ही सगळे जे काही बुजुर्ग सेवक असे सगळे आहोत त्यांनी हे ठरवलं की प्रत्येक शहराला जो इतिहास आहे, ठाणे शहर हे सांस्कृतिक शहर तर आहेच, पण त्याला इतिहासाची पण फार मोठी पार्श्वभूमी आहे. आणि ही पार्श्वभूमी आपण वेळोवेळी पुढच्या पिढ्यांसाठी सतत लोकांच्या समोर आणली पाहिजे. आणि त्या हेतूने अनेक जे आपण ठाणे शहरामध्ये देखील कामं करतो तर त्याच्यामधला हा अत्यंत महत्त्वाचा असा मानबिंदू आहे. जसं आपण संविधान चौक केला त्याचं एक ऐतिहासिक महत्त्व आहे
किंवा ठाणे शहरामध्ये जे पहिली रेल्वे देशातली पहिली रेल्वे ठाण्याकडे धावली त्याचं इंजिन जे आहे ते देखील आपण त्या स्टेशनच्या समोर त्याची स्थापना केलेली आहे. टाऊन हॉल आहे. तसं मकरंद जोशीने सांगितलं की या ठिकाणी स्वातंत्र्य आणि क्रांतिकारकांच्या लढ्याचा इतिहास देखील आपण या जेलच्या आतमध्ये आवारामध्ये आपण साकारतोय. त्याचं या पुढच्या 1-2 महिन्यामध्ये ते काम पूर्ण होईल की जेणेकरून जे विद्यार्थी आहेत तरुण आहेत ज्यांना बघायचं आहे त्यांना जेलमध्ये तर असं येता येत नाही, परंतु त्या व्यवस्थेतून त्यांना ते खुलं राहील, दालन खुलं राहील आणि हा इतिहास जो आहे तो पुढे एकदा त्याचा सह्याद्री प्रतिष्ठान म्हणून जे काम देशभरामध्ये आणि राज्यामध्ये चालतं आता नुकतीच जसं शासन आपल्या पाठीशी आहे. आपला श्रमिक भाऊ आहेत त्यांनी एवढं रक्त आठवलेलं आहे या दुर्गांसाठी किल्ल्यांसाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास जिवंत ठेवायचा असेल शौर्याचा पराक्रमाचा तर दुर्ग हे आपण जिवंत ठेवायला लागतील आणि हे दुर्ग जे आहे त्याच्यामध्ये शिवभक्त पण आहे, दुर्ग रत्न पण आम्ही त्यांना म्हणतो. आणि या पार्श्वभूमीवर शासनाने देखील आता मध्यंतरी अधिवेशन काळामध्ये एक बैठक घेतली आणि म्हणजे मला कौतुक वाटतं की जे 12 किल्ले जागतिक वारसा त्याला मिळाला पाहिजे हा मिळण्याकरता खूप अडचणी आहेत, परंतु ते मिळावा म्हणून आशिष शेलारजी त्यांच्या नेतृत्वासाठी टीम गेली आणि त्याचा फॉलोअप चालू आहे. मला खात्री आहे की 12 जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतिशय जीवन प्रवासामध्ये महत्त्वाचे आहेत त्या किल्ल्यांना आता जागतिक वारसा मिळणार आहे. जसं शासन त्याच्या पाठीमागे निर्णय निधीच्या माध्यमातून दुर्ग सेवा करते, दुर्गाची किल्ले जे आहेत त्या संबंधामधला निर्णय त्या ठिकाणी योजना बनवते, तसंच समाजाने देखील त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. आणि म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानसारख्या अनेक संस्था आहेत. सह्याद्री प्रतिष्ठान ही सर्वात मोठी संस्था आहे की ज्याच्यामध्ये 30,000च्या वर दुर्गसेवक आहेत आणि रोज मोहिमा म्हणजे आता मी याच्यापूर्वी कार्याध्यक्ष होतो, यांनी मला न सांगता मला त्याचं अध्यक्ष केलं. माझ्याकडे जेवढे ईमेल ID येतात, ईमेलवर सर्व माहिती येत राहते मला सारखी. तर एक दिवस असा नाही की या आमच्या दुर्गसेवकांनी मोहीम केलेली आहे. अतिशय अवघड अडचणीत असलेले जे दुर्ग आहेत, जे संरक्षित दुर्ग आहेत ते आहेतच, असंरक्षित देखील संरक्षित करतोय आपण. आणि ते दुर्ग टिकण्याची ही जी काही ध्यास आहे त्याने काय मोठ्या आमच्या या दुर्गसेवकांना काही मेडल मिळणार नाहीये, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुन्हा पुढच्या सगळ्या पिढ्यांना आपण जर आपलं दैवत समजतो, आपला देव समजतो शिवाजी महाराजांना. ठाणे जिल्ह्यात देखील शिवाजी महाराजांचं एक भव्य दिव्य 5 एकरामध्ये मंदिर उभं राहिलं. आपण अवश्य जाऊन बघण्यासारखं असं ते मंदिर आहे आणि त्यामुळे हा इतिहास जो आहे तो या माध्यमातून टिकावा. इथे देखील एक तोफगाडे बनवले सह्याद्री प्रतिष्ठानने. तसंच क्रांतिकारकांचं जसं यांनी सांगितलं कर्वे, कान्हेरे, देशपांडे 19-20-21 वर्षाचे असताना यांनी ही मोठी क्रांती केली आणि हसत फासावर गेलं. याचा इतिहास आमच्या लोकांना कळायला पाहिजे आणि तो करण्याकरता आपण इकडे हे करतोय, स्मारक करतोय. त्याचे एक प्रकारे चांगल्या पद्धतीने मिरजच्या माध्यमातून ती माहितीपूर्ण असे इतिहास इकडे रेखाटणं चालू आहे. त्याचबरोबर ठाणे मुक्ती दिनाचा पण इतिहास आहे. हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत हे फाशी गेटच्या पाठीमागच्या बाजूला त्याचं काम चालू आहे आणि त्यामुळे आज आता कोविडच्या काळामध्ये करता येत नव्हतं तरी येत होतो. तिथे संख्येचा पण एक मर्यादित संख्याच आपण जेलच्या आवारामध्ये आणू शकतो. त्यामुळे देखील आपल्याला हे साजरं करायला देखील अनेक वेळेला मर्यादा येते. पण जसं मकरंदने सांगितलं त्याच्याप्रमाणे आता त्रिशताब्दी वर्ष जे सुरू होईल की ठाणे मुक्तीला, तर त्याचा भव्य दिव्य कार्यक्रम देखील आपण जेलच्या बाहेर आपल्याला साजरा करता येईल की जेणेकरून हा सगळा इतिहास जो आहे
हा प्रेरणादायी स्फूर्तिदायी इतिहास आहे, तो या सगळ्या पुढच्या पिढीकरता अतिशय उपयुक्त आहे. तो देखील येईल आणि ते देखील आपण करणार आहोत. मी या दोघांना पण धन्यवाद देईन. निरंजन डावकरेकर यांच्या कामामध्ये ते माझ्याबरोबर माझे सहकारी आहेत, परंतु 90 वर्षी आणि स्वतः आमचे संस्थापक समीप भाऊ स्वतः पुण्यावर येणार. ते डिग्री लावल्यावरती दिलं नसतं. महाराजांनी ज्याला स्वप्नात घेऊन सांगितलेलं आहे की तुझा अर्थ सगळ्या पिढीने फिरत राहा आणि ते सारखे महिमा काढत असतात. अनेक किल्ल्यांवर जी मोडकळी झालेली मंदिरं आहेत ती उभारणीची त्यांनी ध्यास घेतली. जवळजवळ 10 मंदिरं उभारली आणि शेवटी मी आपल्याला एवढंच सांगितलं, हा इतिहास आहे तो मी आपल्या इथला इतिहास तर मकरंदने सांगितलं, परंतु महाराष्ट्रातलं नाही जगातलं एकाच काय म्हणतात त्याला दगडामधलं पाषाणात कोरलेलं अखंड पाषाणामध्ये कोरलेलं संभाजी महाराजांचा मंदिर जे आहे त्याचं देखील आता पुढच्या महिन्याभरामध्ये त्याचं जगामध्ये असं कुठेच नाही असं छत्रपती संभाजी महाराजांचं मंदिर हे त्या ठिकाणी त्याचंही लोकार्पण सह्याद्रीच्या माध्यमातून होणार आहे. पण ही माती जी आहे, ही भूमी जी आहे ही प्रेरणादायी आहे आणि इथे वर्षातून एकदा का होईना लोकांनी यावं, या भूमिकेतून आपण हा ठाणे मुक्ती दिन देखील साजरा करतो. या निमित्ताने आलेल्यांचं सर्वांचं स्वागत करून या मुक्ती दिनाच्या देखील आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय शिवराय. जेलच्या जेलर मॅडम राणी भोसले मॅडम पण बोलू शकतो. सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी हा कार्यक्रम इथे आयोजित केला जातो. खरं तर सरांनी आता सांगितलं की सह्याद्री प्रतिष्ठानमध्ये जे दुर्गसेवक आहेत तर त्यांचं सरांच्या तोंडून जे काम ऐकलं ते खरंच वाखाणण्याजोगं आणि कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र राज्याचे जे आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज, तर त्यांचा इतिहास हा पिढ्यानपिढ्या सगळ्या आपल्या पुढच्या पिढ्यांना कळावा यासाठी हे लोक झटत आहेत आणि दरवर्षी सह्याद्री प्रतिष्ठान हे इथे ठाणे मुक्ती दिन हा साजरा करतो. आज मकरंद सरांनी खूप छान माहिती ठाणेमुक्ती दिनानिमित्त दिली आणि ही माहिती खरं तर ह्या सगळ्या आजच्या पिढीतल्या मुलांना माहिती पाहिजे की आपल्या इतिहास काय आहे आणि त्यामुळे हा नक्कीच सगळ्यांना समजेल की काय इतिहास आहे. त्याचप्रमाणे शमिक सर इथे उपस्थित राहिले आणि ते दुर्गरत्न आहेत तर नक्कीच खूप मुलं तुमच्यापासून प्रेरणा घेतील. केळकर साहेब इथे येऊन कार्यक्रमाला उपस्थित राहिले, डावकरे साहेब उपस्थित राहिले आणि मकरंद सर आणि शमिक सर इथे उपस्थित राहिले. तर सगळ्या आमच्या कारागृह प्रशासनातर्फे मी तुमचे आभार मानते की अशीच ही पुढे परंपरा चालत राहू जेणेकरून हा सगळा इतिहास आपल्या पुढच्या पिढीला समजला जाईल. खूप खूप धन्यवाद. मॅडम, आपण जी सूचना केली की हा कार्यक्रम परंपरा चालत राहावा तो नक्कीच पुढे चालत राहील अशी ग्वाही देतो साहेब लोकांतर्फे आणि सर्व ठाणेकरांचे आणि दुर्गप्रेमींचे आभार मानतो. सगळे मागे या. आपण जर पाहिलं तर सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा यांच्या वतीने जे आहे ते ठाणे मुक्ती दिन आज साजरा करण्यात आलेला आहे. ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने जे आहे ते मागील 11 वर्षापासून या ठिकाणी ठाणे कारागृह येथे या ठाणे मुक्ती दिन जो आहे तो साजरा केला जातो. 1737 साली जे आहे ते पोर्तुगीजांच्या ताब्यातून ठाणे किल्ला जो आहे तो या ठिकाणी मिळवण्यात आला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर ठाणे मुक्ती दिन जो आहे तो साजरा केला जातो. त्याचबरोबर सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून जो आहे हा ठाणे मुक्ती दिन साजरा करण्यात येत आहे. गेल्या 11 वर्षांपासून जे आहे ते त्या ठिकाणी ठाणे मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये जो आहे हा ठाणे मुक्ती दिन गेल्या अनेक वर्षांपासून साजरा होतोय.
ठाणे शहराचा जो इतिहास आहे तो या ठिकाणी टिकवून ठेवण्याचं काम सह्याद्री प्रतिष्ठान व आमदार संजय केळकर जे आहेत ते करत आहेत. ठाणे शहराचा इतिहास मोठ्या प्रमाणामध्ये लाभलेला आहे. ठाण्यामध्ये अजूनही अशा वास्तू ज्या आहेत जिवंत आहेत. त्यामध्ये ठाणे कारागृह असेल, ठाणे शहरातील तलाव असतील, चर्च असतील, त्या त्या ह्यांचा फोन आला मुलीचा शहरांची मला म्हणले ते स्मारक परवानगी घेतल्या का हे घेतल्या का ते घेतलं का नाही म्हणलं सांगायचं की साहेबांना तुम्ही तसं मागे जरा अजून मागे 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 ना मागे ना सर सह्याद्री प्रतिष्ठानच्या सर वतीने ठाणे मुक्ती दिन गेल्या अनेक वर्षांपासून साजरा करण्यात येत आहे. ठाणे शहराचा इतिहास टिकून ठेवण्याचं काम यामधून करण्यात येत आहे. काय सांगाल? खरं म्हणजे प्रत्येक शहराचा इतिहास हा टिकून ठेवला पाहिजे आणि त्याच्यामुळे ठाणे शहराचं एक आगळा वेगळा इतिहास आहे. हे सांस्कृतिक शहर आहे. हे ऐतिहासिक देखील या शहराला फार मोठी पार्श्वभूमी लाभलेली आहे. अनेक ऐतिहासिक घटना या शहरामध्ये घडलेल्या आहेत. ठाण्यामधल्या या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना, महाराष्ट्रातल्या पुढच्या या पिढीला हे सगळं ज्ञात असलं पाहिजे. त्याच्यातूनच शेवटी प्रेरणा घेतली जाते आणि त्याकरता या शहरामधल्या अनेक गोष्टीच्या बरोबर हा ठाणे मुक्ती दिन देखील अत्यंत महत्त्वाचा आहे की पोर्तुगालांच्या जोखडातून मराठ्यांनी हा किल्ला जो आहे तो मुक्त केला आणि अतिशय अन्याय आणि अत्याचार करणारे पोर्तुगीज त्यांना या ठिकाणी 27 मार्च 1737ला परास्त केलं. हा इतिहास शेवटी अत्यंत प्रेरणादायी आहे आणि त्यामुळे हा आम्ही जवळजवळ गेली 11 वर्ष हा ठाणे मुक्ती दिन साजरा करतो. केवळ मुक्ती दिन साजरा न करता हा इतिहास देखील या जेलच्या आतमध्ये देखील आम्ही त्याचं एक स्मारक निर्माण करतोय. म्युरल्सच्या माध्यमातून हे लोकांना खुलं होणार आहे. पुढच्या काळामध्ये क्रांतिकारकांचा इतिहास या ठाण्याला आहे, या जेलला देखील आहे. आता हे जेल आहे, पूर्वी हा किल्ला होता आणि त्याकरता हा ठाणे मुक्ती दिन जो आहे अन्याय अत्याचारातून मुक्त केल्याचं हे प्रतीक आहे. या शहरामधला प्रत्येक कुटुंबातला एक माणूस यांनी ओलीस ठेवला होता. एवढं प्रचंड असं पोर्तुगीजांनी अन्याय जो केलेला होता तर त्याला कसं परास्त केलं, शौर्याचा पराक्रमाचा इतिहास आहे. आणि या मुक्ती दिनाच्या निमित्ताने मला खात्री आहे की हीच प्रेरणा जी आहे ती पुढच्या काळामध्ये निश्चितपणे उपयोगी पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास जसा आमचं सह्याद्री प्रतिष्ठान हे दुर्ग सेवा करून आमचे दुर्गसेवक जे आहेत ते त्या ठिकाणी जाऊन निरनिराळ्या मोहिमा करून कामं करून हा इतिहास जिवंत राहण्याकरता अहोरात्र मेहनत करतात, तसंच हे जे इतिहासाच्या ज्या घटना आहेत त्या देखील जिवंत ठेवण्याचा हा एक आमचा प्रयत्न आहे. तर ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये जे फाशीचं ऐतिहासिक ठिकाण आहे ते नागरिकांना पाहता यावं याकरता तुम्ही प्रयत्नशील आहात. गेल्या दिवसांपासून मागणी देखील करत आहात. ती नेमकं कधीपर्यंत पूर्ण होणार आहे? हे 3 वर्षापासून हे काम चालू आहे. मध्ये कोविडच्या काळामध्ये ते बंद झालं होतं, परंतु हा क्रांतिकारकांचा इतिहास म्हणजे राघोजीपासून ते कर्वे, कानेरे, देशपांडे, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके अनेक क्रांतिकारक हे या ठिकाणी या जेलच्या क्षेत्रामध्ये यांची आठवण आहे आणि त्यामुळे क्रांतिकारकांचं देखील या ठिकाणी म्युरल्सच्या माध्यमातून इतिहास आम्ही साकारतोय आणि ठाणे मुक्ती दिनाचा देखील होतोय. मला खूप आनंद वाटतोय की हा इतिहास पुन्हा लोकांच्या समोर त्याचं आठवण करून देणारा असं स्मारक या ठिकाणी निर्माण होतंय. हे फाशी गेटच्या पाठीमागच्या बाजूला की ज्या ठिकाणी सर्वांना तो येण्यासाठी मुक्त असेल. जेलच्या आवारामध्ये खरं फार मोठी अनेक शर्ती अटी असतात, परंतु हा पाठीमागच्या बाजूला असल्यामुळे त्याला लोकांना हा लोकार्पण लवकरात लवकर होणार आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये या ठिकाणी आम शिवप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी माणूस हा येऊ शकेल.
सर एक वेगळा प्रश्न होता. गणेश नाईक आणि भुजबळ ठाकरे कुटुंबात कृतज्ञत होते असे संजय राऊतांनी एक वक्तव्य केलेलं आहे. खरं म्हणजे आत्ता हा मुक्तिदिनाचा विषय असल्यामुळे ही जागा पण या राजकीय बाबतीमध्ये बोलण्यासारखी नाही आहे. कधीतरी नंतर आम्ही निश्चितपणे याच्यावर कॉमेंट करू. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.